बीड जिल्ह्यामध्ये 81,000 एकरपेक्षा अधिक शेतीचा पीक विमा घोटाळा झालाय असा गंभीर आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी केलेला आहे। आज याबाबत अधिक माहिती देताना गुंदेकर म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये 81,000 पेक्षा जास्त एकर बोगस पीक विमा भरला गेलाय। यामध्ये सुमारे 7,500 बोगस शेतकरी आढळले असून धाराशिव मध्ये जसा गुन्हा दाखल झाला होता तसा गुन्हा बीड जिल्ह्यामध्ये दाखल करावा अशी मागणी आहे। या बोगस प्रकरणामुळे खऱ्या पात्र शेतकऱ्यांवरती अन्याय होत असल्याची खंत यावेळेला त्यांनी व्यक्त केली असून महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्याच जिल्ह्यामध्ये घडलेल्या घोटाळ्याची दखल घेऊन अशा बोगस लोकांवरती त्वरित कारवाई करावी अशी मागणी धनंजय गुंदेकर यांनी केली आहे। बीड जिल्ह्यामधील 81,000पेक्षा अधिक एकरचा बोगस पीक विमा भरला गेला आणि ज्याची संख्या ही 7 ते 7.5 हजार शेतकऱ्यांची तीही बोगस असलेली आहे। आणि याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि कंपनी मिळून 173 कोटी रुपयाचं बजेट होते। हा सर्व बोगस पीक विमा आहे। धाराशिवमध्ये ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला त्या पद्धतीने कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये तसा गुन्हा दाखल होत नाही। आणि याच्यामधून होतं काय की जे ओरिजिनल पात्र शेतकरी आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे। त्यांना अग्रिमचे पैसे तर मिळाले बळच तेपी बळच, मात्र त्यांना राहिलेला उर्वरित जो पीक विमा आहे तो देण्यात येत नाहीये, त्याला विलंब होत आहे। कृषी मंत्र्यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घ्यावी आणि ही जी बोगसगिरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून योग्य ती कारवाई करावी।